होतं का? जर मी खरंच त्यावेळेला आत्महत्या केली असती तर आज मी माझ्या बाळाबरोबर इतकं छान आयुष्य जगली असती का? चला तर मग जाणून तुम्हाला सांगेन की मी कोणत्या कोणत्या चुका केल्या ज्या तुम्ही टाळू शकता. तुम्ही बेबी प्लॅन, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलणं गरजेचं आहे. पार्टनरशी डिस्कस केलं पाहिजे की तुम्हाला बाळ आत्ता हवे का नको आहे, बाळ का नको आहे, काही मोठे स्वप्न आहेत का, जसं की घर घेणं, गाडी घेणं किंवा आणखी कोणती गोष्ट, किंवा तुम्हाला तुमच्या करिअरवरती फोकस करायचा आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीचा आदर करून त्यांना साथ देणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या वेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला आम्ही दोघांनीही प्लॅन केलं होतं की जवळजवळ 1 ते 2 वर्ष आम्ही बेबी प्लॅन करणार नाही. 1-2 वर्षानंतर आम्ही बेबी प्लॅन करू, त्याच्या आत जर आम्हाला बाळ राहिलं तर आम्ही त्याचा स्वीकार करू. पण आम्हाला लग्नाच्या 2 वर्षानंतर सुद्धा बेबी राहत नव्हतं. सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. आमच्या दोघांच्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं की बेबी प्लॅन करायचे किंवा बाळ हवे. आम्हाला असं वाटत होतं की होईल, ठीक आहे ना, अजून किती वेळ गेले. नंतर लॉकडाऊन आला. ज्या वेळेला लॉकडाऊन आला सगळे लोक घरी होते, त्यावेळेला आम्ही गावी होतो आणि गावी असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींना मला तोंड द्यावं लागलं. जसं की लग्न झाल्याच्या नंतर सगळे लोक तुम्हाला विचारतात की गुड न्यूज कधी देणार. सुरुवातीला खूप छान वाटायचं. नंतर ज्या वेळेला लोक एक वेगळ्या टोनमध्ये विचारायला लागले की गुड न्यूज कधी देणार, त्यावेळेला ह्या गोष्टींचा चिडचिड व्हायला लागली, राग व्हायला लागला. आणि सोसायटी इतकं आलं होतं की जी व्यक्ती आई होऊ शकत नाही तिचा संसार कसा होऊ शकतो. ह्या सगळ्यातून माझ्या मनात असं निर्माण झालं की आपल्याला बाळ पाहिजे. खूप वेळा माझ्या फॅमिलीने, माझ्या पार्टनरने सुद्धा मला समजवण्याचा प्रयत्न केला की हे बघ सिद्धी, अजून वेळ गेलेली नाही आहे, थांब जरा, शांत हो, सगळं काही ठीक होऊन जाईल. असं करता करता मग माझी पिरियड मिस व्हायला लागली आणि मी एका गायनाकोलॉजिस्टला जाऊन भेटले. पहिली चूक जी मी केली ती म्हणजे आपल्या पार्टनरशी बोलून बेबी प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. ते मी केलं नाही. का? आमचं दोघांचं ठरलं होतं की लग्नाच्या 1-2 वर्षानंतर आपण बेबी प्लॅन करणं आणि त्यासाठी आम्ही दोघंही तयार होतो. पण ज्या वेळेला लग्नाला 2-3 वर्ष व्हायला आली त्यावेळेला अचानक मला वाटायला लागलं की मला बेबी पाहिजे, मला आई व्हायचं आहे. सोसायटी प्रेशरमध्ये त्यावेळेला मी माझ्या पार्टनरवरती चक्क माझी इच्छा लादली की मला आई व्हायचं आहे. ते मला खूप छान समजवत होते, खूप चांगलं समजवत होते, पण मी ते ऐकलं नाही. ही पहिली चूक. दुसरी चूक, मी डॉक्टर केलं नाही. त्यावेळेला पिरियड मिस झाली किंवा अजून कोणती गोष्ट झाली, त्यावेळेला गर्भधारणेसाठी डॉक्टरचा सल्ला घ्यायचा असतो, ही गोष्ट मला माहीत नव्हती. दुसरी चूक जी मी केली ती म्हणजे गर्भधारणेसाठी डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो किंवा डॉक्टरांशी भेटून त्यांच्याशी बोलून बेबी प्लॅन करता येतं, ही गोष्ट मला माहीत नव्हती. त्यामुळे मी डॉक्टरांचा काहीच सल्ला घेतला नाही आणि मला PCOD होतं, जे मला माहीत नव्हतं. मला जेव्हा पण पिरियड मिस व्हायचे त्यावेळेला मला असं वाटायचं की हां, आता मला कन्सीव्ह झालं आहे. मग मी प्रेग्नन्सी किट घेऊन यायची, टेस्ट करायची आणि मग ज्या वेळेला रिपोर्ट निगेटिव्ह यायचे त्यावेळेला मला खूप निराश व्हायचं. मी खूप रडायची आणि मला असं वाटायचं की मला का कन्सीव्ह होत नाही. खरं तर मला एखाद्या चांगल्या गायनाकोलॉजिस्टला दाखवणं खूप गरजेचं होतं. असं मी का बोलत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तिसरी चूक जी मी केली ती म्हणजे सतत बाळाचा विचार करणं की हां, मला बाळ का होत नाही आहे, मी काय करू म्हणजे मला कन्सीव्ह होईल, मी डॉक्टर करू का, मी काही गोळ्या खाऊ का, मी काही आयुर्वेदिक गोष्ट खाऊ का, किंवा अजून काय करू म्हणजे मला माझं बाळ होईल. आणि सतत सतत हा विचार करणं की मला बाळ का होत नाही. सोसायटीच्या प्रेशरमध्ये येणं किंवा अजून कोणाच्याही सांगण्यामध्ये येऊन स्वतःला वाईट समजवणं किंवा स्वतःला त्या योग्य न समजवणं, ही सगळ्यात मोठी चूक मी केली. तर ह्या सगळ्या चुका तुम्ही टाळू शकता. आता तुम्ही काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून पार्टनरशी व्यवस्थित बोलून घ्या. तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलू शकता, चर्चा करू शकता, छानसा संवाद करू शकता की तुम्हाला बेबी कधी प्लॅन करायचा आहे, तुम्हाला बेबी कधी हवे आहे, तुमचं कोणतं मोठं स्वप्न आहे का, जसं की घर घेणं, गाडी घेणं, किंवा तुम्हाला तुमच्या करिअरवरती फोकस करायचा आहे. आता 2024-25मध्ये स्वतःचं करिअर करणं ही कोणतीच वाईट गोष्ट नाही आहे. तुमच्याकडे एक चांगली आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला खूप काही देऊ शकता. त्यामुळे बेबी प्लॅन करताना आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती आणि शारीरिक परिस्थिती नक्की चर्चा करून बसून बोलून घ्या. दुसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ते म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं. डॉक्टरांचा सल्ला का बरं? मी तर आजारी नाही आहे, मी तर एकदम फिट आहे, मला काहीच आजार नाही. आजार नसला तरीही एकदा गायनाकोलॉजिस्टला जाऊन भेट द्या. गायनाकोलॉजिस्टला सांगा की मला आता गर्भधारणा करायची आहे. त्या तुमच्या काही टेस्ट करतील, त्या तुम्हाला विचारतील, मग त्यात आम्ही काय मदत करावी. तुम्ही त्यांना सांगू शकता, जर तुम्हाला इनरेग्युलर पिरियड आहे, आत्ताच तुम्ही जर वेट गेन केला आहात किंवा वेट लॉस केला आहात, तर तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या गायनाकोलॉजिस्टशी शेअर करू शकता. त्यांना तुमच्या लास्ट 3 मंथच्या पिरियडची तारीख सांगू शकता, जेणे की ते तुम्हाला सांगू शकतील की योग्य वेळ कोणती आहे, तर ज्या वेळेला तुम्ही गर्भधारणा करू शकता, ज्याने तुम्हाला लवकर गर्भधारणा होईल आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेलच, जसं की माझ्यासारखं PCOD किंवा वेट गेन केला त्यात, वेट लॉस केला त्यात, त्यामुळे तुमचे हॉर्मोन्स इनबॅलन्स झालेत, तर तेही तुम्हाला डॉक्टर सांगतील आणि त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर औषधोपचार होईल आणि मग तुम्हाला माझ्यासारखं इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता, हल्ली 2025मध्ये ह्या गोष्टी आता जास्त झाल्यात, ते म्हणजे IVF करणं. तर IVF करणं सगळ्यांनाच पॉसिबल आहे असं नाही आहे, पण जर तुमचं लग्न झालं नाही आहे किंवा तुमचं लग्न झालं आहे पण आता तुम्हाला बेबी प्लॅन करायचं नाही, वय 25 किंवा 30 आहे आणि अजून तुम्हाला काही वर्ष हवी आहेत, तर तुम्ही तुमचे एग जे आहे ते फ्रीज करून ठेवू शकता. त्याने काय होईल, आज तुमच्या एगची जी क्वालिटी आहे, चांगली क्वालिटी आहे, ती उद्या तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला गर्भधारणा करायची जर पार्टनर असेल, तेच जर मेल पार्टनर असेल तर त्यांचेही शुक्राणू तुम्ही फ्रीज करून ठेवू शकता. ज्या वेळेला तुमच्या स्पर्मची क्वालिटी चांगली असेल, स्पर्मची संख्या चांगली असेल, त्यावेळेला तुम्ही तुमचे स्पर्म फ्रीज करून ठेवू शकता, ज्याने भविष्यामध्ये जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आणि तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जेव्हा तुमचं बाळ हवे आहे तेव्हा तुम्ही बेबी प्लॅन करू शकता. ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासारख्या लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना आणि ज्यांचं वय झालेलं आहे किंवा ज्यांचं लग्नाचं वय झालं आहे पण आता त्यांना लग्न करायचं नाही आहे, करिअरकडे फोकस करायचा आहे, त्या सगळ्यांसाठी. आता मी तुम्हाला सांगते की मला बेबी कन्सीव्ह का होत नव्हता. तर ज्या वेळेला माझं लग्न झालं होतं त्यावेळेला मी थोडीशी बारीक होती आणि फिट होती आणि कर्वेनगरला गेली त्यावेळेला मी कम्फर्ट झोनमध्ये होती. माझी थोडीशी हेल्थ झाली होती, थोडंसं वेट गेन झालं होतं आणि ते मला कळसं वेट गेन झालं होतं, पण ते मला माहीत नव्हतं की आता माझं वेट गेन झालं आहे, त्याचा माझ्या शरीरावरती काही फरक पडत आहे करून. कारण जर तुम्ही पहिला बारीक असाल आणि थोडंसं वेट गेन केलं किंवा वेट लॉस केला तर तुम्हाला PCOD किंवा अजून कोणता PCOD किंवा हॉर्मोन्स इनबॅलन्स अशा खूप साऱ्या गोष्टी आतल्या होतात ज्या तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीत किंवा तुम्हाला कळत नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला माझे पिरियड मिस झाले, सतत प्रेग्नन्सी टेस्ट करून सुद्धा मला राहत नव्हतं, तेव्हा मला निराशा आलं. तेव्हा मी एक चांगला गायनाकोलॉजिस्टकडे गेली, त्यांना विचारलं की मला असं का होत आहे. त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली आणि मग त्यांनी मला सांगितलं, सिद्धी तुला PCOD आहे म्हणून तुला गर्भधारणा होत नाही आहे आणि पिरियडसुद्धा रेग्युलर येत नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं की तू थोडंसं वेट लॉस कर, तुला राहून जाईल.
तुला काही दुसऱ्या डॉक्टर केला, दुसऱ्या डॉक्टरने माझी तपासणी केली, त्यांनीही मला सांगितलं तुझ्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तुला गर्भधारणा होऊ शकते, तरीसुद्धा आपण एक ट्रॅक करू. त्यांनी एक छोटीशी तपासणी मला सांगितली, ते म्हणजे एक ट्रॅक करणं. ते सुद्धा झालं, एक सुद्धा ट्रॅक करून झालं, ते सुद्धा व्यवस्थित होतं. त्यांनी मला सांगितलं की हां, तू आता गर्भधारणा करून तुम्ही आता प्रयत्न करा, तुम्हाला गर्भधारणा होऊन जाईल. सोसायटी प्रेशर आणि लोकांचं बोलणं की जी व्यक्ती आई होऊ शकत नाही तिला या सोसायटीमध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही, अशा खूप साऱ्या नेगेटिव्ह गोष्टी ज्या मी ऐकल्या, त्याने मला इतकं दडपण आलं, इतकं नैराश्य आलं की चक्क मी आत्महत्या करणार होती. आणि ही गोष्ट कोणालाच माहीत नाही, फक्त माझ्या पार्टनरला, माझ्या साहेबांना माहीत आहे. त्यानंतर मी आत्महत्या करेन या भीतीने माझ्या मिस्टरांनी माझ्याशी संवाद केला, माझ्याशी बोलले, मला सांगितलं तुझं वय अजून लहान आहे, तू अजून लहान आहेस, तू कधीही गर्भधारणा करू शकतेस, तू घाबरू नकोस. मग त्यांनी मला सांगितलं की त्यांचे टीचर आहेत ज्यांना लग्नाच्या खूप वर्षानंतर, जवळजवळ 14-15 वर्षानंतर का 17 वर्षानंतर गर्भधारणा झाली आणि त्यांना एक गोड मुलगी आहे. यावरती मला विश्वास बसत नव्हता. त्यांनी मला समजावलं की ज्यांना 11 वर्षानंतर, 14 वर्षानंतर, 17 वर्षानंतर बाळ होतात, त्या लोकांनी काय करायचं बरं? इतके वर्ष ते सुद्धा समाजाला तोंड देतच होते ना. मग तरीसुद्धा त्याने मला थोडंसं बरं वाटलं, पण तरीसुद्धा माझ्या डोक्यातून आत्महत्या करण्याचा विचार जो आहे तो काय कमी होत नव्हता. त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला त्या कपलकडे घेऊन गेले आणि त्यांची इतकी गोड मुलगी आहे आणि ते कपलसुद्धा खूप स्वीट आणि केअरिंग आहे, ते दाखवलं. त्यांनी मला सांगितलं हे कपल आहे ज्यांना मी स्वतः बघितलं, त्यांना सोसायटीला तोंड देताना बघितलं, सगळ्यांना मागे पाडून त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला, एकमेकांवरती विश्वास ठेवला आणि एकमेकांच्या नात्यामध्ये फूट पडू दिली नाही. आणि आज त्यांना खूप छान मुलगी आहे आणि ते लोक खूप छान संसार करत आहेत. ते मला थोडंसं पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यानंतर जे मी आयुर्वेदिक औषधं वगैरे करत होती ते सगळं मी सोडून टाकलं, स्वतःला तयार केलं, स्वतःला म्हटलं की ठीक आहे, आपल्याला आज ना उद्या गर्भधारणा होऊ शकते. जर डॉक्टरने सांगितलं हे सगळं काही ठीक आहे तर सगळं काही ठीक आहे आणि चांगलंच होणार. त्याच्यानंतर मी अचानक वेट लॉस करायचं ठरवलं. त्यामुळे मी सकाळी लवकर उठून चालायला जायची, वॉकिंग करायची आणि थोडासा माझा वेट लॉस केला. महिन्यामध्ये मला समजलं की मी आता थोडासा वेट लॉस केला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मला समजलं की आता मला गर्भधारणा झालेली आहे. ज्या वेळेला ही न्यूज आम्हाला समजली, ॲज अ कपल म्हणून, ॲज अ हजबंड वाईफ म्हणून आम्ही इतके खुश होतो की आता आम्ही आई वडील होणार आहोत. आम्ही प्रचंड खुश होतो. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की पॉझिटिव्ह राहा. जग दुनिया काहीही म्हणू, सोसायटी काहीही म्हणू, आपले रिलेटिव्स काहीही म्हणू, तरीही तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या नात्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह राहता त्यावेळेला मार्गसुद्धा तुमच्या डोळ्यासमोरच असतं. आणि वय हे फक्त काही आकडे आहेत. त्याचा आपल्या बाळावरती किंवा त्याचा आपल्या गर्भधारणेवरती किंवा आणखीन कोणत्या गोष्टीवरती काहीही फरक पडत नाही. जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुमचं शरीर चांगलं आहे, तुमचे पार्टनर जे आहेत ते कॉपरेटिव्ह आहेत, तुमचं नातं खूप छान आहे, तर तुम्हाला आई होण्यापासून किंवा तुम्हाला पालक होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. हा आहे माझा अनुभव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि अजून कोणत्या मुद्द्यावरती तुम्हाला अजून कोणत्या मुद्द्यावरती तुम्हाला माझा अनुभव जाणून घ्यायचा आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही मला DM करू शकता. नमस्कार, बाय बाय.